नमस्कार, मी किशोरी. आज मी बनवणार आहे मस्त असा गावरान पद्धतीचा डाळ पालक बनवणार आहे. डाळ पालक बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले. पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे पालक. डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची, शेंगदाणे, ज्वारीचं पीठ घेतलेले, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि तेल घेतलेले. आता आपल्याला पालक चिरून घ्यायचा आहे. शिजू घालण्यासाठी बारीक चिरून घ्यायचा आहे. आपली इथं पालकाची भाजी चिरून मस्त अशी झालेली आहे. आता आपण ह्याला शिजत घालणार आहे. त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मी 1 तांब्या भरून पाणी वतणार आहे, म्हणजे चांगली भाजी शिजती. आता आपण भाजी शिजायला चुलीवरती ठेवून घेणार आहे. भाजी आता चुलीवरती शिजायला ठेवलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ पण टाकून घेणार आहे, म्हणजे डाळ छान शिजती. आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकणार आहे, कच्चे अख्खेच टाकणार आहेत. आणि भाजीत असे शेंगदाणे टाकले ना छान लागतात खायला. आता आपण ह्या भाजीला झाकून ठेवू. चुलीवरती पालकची भाजी आणि डाळ शिजायला ठेवलेली. तोपर्यंत आता आपण भाजीसाठी फोडणीचं साहित्य इथं बारीक करून घेणार आहे. लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लगेचच बारीक होतं फोडणीचं साहित्य. आपलं साहित्य इथं मस्त असं बारीक झालेले. ताटामध्ये आता काढून घेते. शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत आपल्याला, आबडधोबड, जास्त पण बारीक नाही करायचे. इथं शेंगदाणे मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत. हे शेंगदाणे जे आहेत ना ते कच्चेच होते, मी कच्चेच घेतलेले. आणि कच्च्या शेंगदाण्याची भाजी चांगली लागते, चवदार. आता आपल्याला जिरं बारीक करायचंय. मी भाजीसाठी जिरं की नाही बारीक करूनच वापरत असते. भाजीला चव छान लागते जिरं जर बारीक करून वापरलं ना. मग अख्खच फोडणीला टाकण्यापेक्षा बारीक केलेलं चांगलं लागतं. आपल्या इथं मस्त असं जिरं बारीक झालेले. ताटामध्ये काढून घेऊया आता. मस्त अशी आपली इथं भाजी शिजलेली आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे भाजीला आणि फोडणी देणार आहे. मग भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण हिला हटून घेणार आहे. भाजी आपली इथं मस्त अशी हटून झालेली आहे. आता आपण ह्याच्यात साहित्य टाकून घेणार आहे. ज्वारीचं पीठ, तुम्ही ह्याच्यात बेसन पीठ पण टाकू शकता. आम्ही ज्वारीचं पीठ नेहमी टाकतो म्हणून मी ज्वारीचंच पीठ टाकलेले. जिरी पूड टाकलेली बारीक करून घेतलेली आणि शेंगदाण्याचं कूट. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं.
तर छान असं आपलं आता भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊ भाजीला. भाजीला फोडणी देण्यासाठी कढई गरम झालेली आहे. तेल टाकून घेते. भाजीला तेल जास्त नाही वापरायचं. पालकाच्या भाजीला हे तेल कमीच वापरायचं म्हणजे चव छान लागते. तेल गरम झालेले. फोडणीचं साहित्य मी इथं कढईत टाकून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण. फोडणी छान आपल्याला तळून घ्यायची आहे. फोडणी छान तळली ना मग आपल्या भाजीला पण चव चांगली लागते. फोडणी छान तळलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हळदीमुळे भाजीला कलर पण छान लागतो, छान येतो आणि चव पण चांगली लागते. आता आपण भाजी टाकून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. थोडा वेळ भाजी झाकून ठेवू शिजण्यासाठी. मस्त अशी आपली डाळ पालक तयार झालेली बघा. खूप छान झालेली आहे आणि मस्त अशी आपली डाळ पालक इथं तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.